इंटरप्रेटर यांचा डिफरन्स पाहिला होता आणि त्याच्यानंतर बाईट कोड आणि इंटरप्रेटर काय असतं हे डीपमध्ये एक्सप्लेनेशन पाहिलं होतं आणि डिबगिंग पण. तर आजच्या पुढे कोड जाणार नाही आणि त्याच्यानंतर ना इंटरप्रेटरने लॉजिकल मिस्टेक काढल्या नाही किंवा की हे केलं नाही तर तो बायनरी लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करू शकत नाही. सो इंटरप्रेटर आणि कंपायलर दोन्ही लागतं. आणि थर्ड म्हणजे लेस कंट्रोल ओव्हर हार्डवेअर. हार्डवेअरचं लेस कंट्रोल असतं. क्वेश्चन 4 म्हणजे ए इज इक्वल टू 4 हे त्यांनी घेतलं. त्याच्यानंतर आय स्टोअर म्हणजे हा जो 4 आहे तो स्टोअर केला. त्याच्यानंतर मग इथं जी कॉन्स्टंट आहे सेकंड नंबर आहे कॉन्स्टंटचा हा 4 हा 3 हा पण त्यांनी घेतला. त्याच्यानंतर तो स्टोअर केला आणि आय लोड म्हणजे हे दोन्ही नंबर तिथं लोड केले मेमरीमध्ये. त्याच्यानंतर ऍड म्हणजे हे ऍड केले आणि त्याच्यानंतर 4 आणि 3 ची जे काय ऍडिशन असेल ती त्यांनी इथं आय स्टोअर मध्ये थर्ड ह्याच्यात स्टोअर केली. हा आहे हा प्रोग्राम आणि हा आहे या प्रोग्रामचा बाईट कोड. म्हणजे परत एकदा जर सांगायचं म्हटलं तर हा प्रोग्राम आहे क्लास डेमो पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन तसंच लिहायचं नसतं पण मी लिहिलंय आता बिकॉज उशीर झालाय. त्याच्यानंतर स्ट्रिंग इन ए इज इक्वल टू 4 बी इज इक्वल टू 3 आणि हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण कंपायलर इंटरप्रेटर यांचा डिफरन्स पाहिला होता आणि त्याच्यानंतर बाईट कोड आणि इंटरप्रेटर काय असतं हे डीपमध्ये एक्सप्लेनेशन पाहिलं होतं आणि डिबगिंग पण. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेजेस बघणार आहे हाय लेवल मिड लेवल लो लेवल आणि त्याच्यानंतर ना पुढं जर अजून काही झालं तर तेही पाहू. तर चला सुरुवात करूया. तर फर्स्ट आहे हाय लेवल लँग्वेज. लँग्वेजेसचे 3 टाईप्स आहेत. मिड लेवल लँग्वेज आणि तिसरी लो लेवल लँग्वेज. लँग्वेजेसचे हे 3 टाईप्स आहेत हाय लेवल लँग्वेज लो लेवल लँग्वेज आणि मिड लेवल लँग्वेज. तर फर्स्ट येते ती म्हणजे हाय लेवल लँग्वेज. तर हाय लेवल लँग्वेजची डेफिनेशन आहे a language which is easily readable, understandable and instructable for human is known as high level language. मी तुम्हाला आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हाय लेवल लँग्वेज म्हणजे जी सगळे रीड करू शकतात ती म्हणजे सगळे ह्युमन रीड करू शकतात त्याला हाय लेवल लँग्वेज म्हणतात. High level language introduced because high level programming language use machine language binary and assemble which these language were hard to write. High level language include हाय लेवल लँग्वेज इंट्रोड्यूस झाली बिकॉज हाय लेवल लँग्वेजच्या आधी जे काही प्रोग्राम्स लिहित जात होते ते म्हणजे बायनरी लँग्वेजमध्ये लिहिले जात होते जे की आपल्याला माणसांना कळत नव्हते. दॅट्स द रिझन हाय लेवल लँग्वेज वेर इंट्रोड्यूस. आणि जे बायनरी लँग्वेज आहेत म्हणजे लो लेवल लँग्वेज ते लिहायला पण खूप हार्ड होते बिकॉज सगळे कॅरेक्टर झिरोज आणि वन्स आहे ना त्याच्यामुळे मग हाय लेवल लँग्वेज इंट्रोड्यूस झाली. दूसरा पॉइंट तोच आहे दिस लँग्वेज वॉज व्हेरी हार्ड टू राईट टाइम कन्झ्युमिंग अँड वॉज नॉट पोर्टेबल. टाइम पण खूप कन्झ्युम होत होता लो लेवल लँग्वेजमध्ये. आता हाय लेवल लँग्वेज यूज इंग्लिश लाईक सिंटॅक्स अँड ॲब्स्ट्रॅक्शन विच इज इझी टू अंडरस्टँड. आणि हाय लेवल लँग्वेजमध्ये आपण आता समजा कोड पण लिहिला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट हॅलो वर्ल्ड ते आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहितो सो इझिली अंडरस्टँडेबल येते. आणि प्रोग्रॅमिंग सगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस म्हणजे जावा पायथॉन सी वगैरे सगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज ह्याचे एक्झाम्पल आहेत हाय लेवल लँग्वेजचे.
पहिली म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज. ती प्रोग्रामिंग लँग्वेज कोणतीही असू शकते. आणि त्याच्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज इन द सेन्स ह्युमन लँग्वेज पण म्हणू शकतो आपण, कारण की आपणही ते रीड म्हणजे आपणच ते रीड वगैरे करू शकतो, ते मशीनला कळत नाही. प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती चूज करून आपण एक सोर्स कोड लिहितो. सोर्स कोड काय असतं हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग ती कंपायलरकडे जातं, तिथून इंटरप्रिटरकडे जातं आणि इंटरप्रिटर ट्रान्सलेटरचं काम करून ही हाय लेवल लँग्वेज लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो. मीन्स इट्स बायनरी लँग्वेज. आता डिसएडव्हान्टेज काय आहेत हाय लेवल लँग्वेजचे. आता ह्याचे डिसएडव्हान्टेज, पहिलं डिसएडव्हान्टेज म्हणजे स्लोवर दॅन लो लेवल लँग्वेज. पहिलं डिसएडव्हान्टेज स्लोवर दॅन लो लेवल लँग्वेज. म्हणजे हे डिसएडव्हान्टेज हे हाय लेवल लँग्वेजचं की ती स्लोवर आहे लो लेवल लँग्वेजपेक्षा. आणि दुसरं म्हणजे त्याला इंटरप्रिटर आणि कंपायलर दोन्ही लागतं, एक असून चालत नाही. बिकॉज कंपायलरने जर सिंटॅक्टिकल मिस्टेक काढल्या नाही तर तो पुढं कोड जाणार नाही. आणि त्याच्यानंतर इंटरप्रिटरने लॉजिकल मिस्टेक काढल्या नाही किंवा की हे केलं नाही तर तो बायनरी लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करू शकत नाही. सो इंटरप्रिटर आणि कंपायलर दोन्ही लागतं. आणि थर्ड म्हणजे लेस कंट्रोल ओव्हर हार्डवेअर. हार्डवेअरचं लेस कंट्रोल असतं, बिकॉज जे काय आहे ते काम सगळं कंपायलर आणि इंटरप्रिटर्स करतो ना. सो हार्डवेअरचं काय काम आहे. सो ह्या लँग्वेजचे एक्झाम्पल आहेत जावा, सी, C++ आणि कॉटलिन. आता लो लेवल लँग्वेज, अ लँग्वेज विच इज इझिली अंडरस्टँडेबल टू मशीन इज नोन ॲज लो लेवल लँग्वेज. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं एक्झिक्युशन ऑफ जावाच्या ह्याच्यात. बिकॉज ते व्हिडिओ जर नाही पाहिले ना तर पुढचे व्हिडिओ काही समजणारच नाही. सो आधी तो व्हिडिओ जाऊन पहा. This language is closer to hardware and provides a direct control over memory, CPU and register. तसं हा पॉईंट मला एवढा कळाला नाही आहे. This language is closer to hardware and provides, पण मी ह्याच्यावर अभ्यास करून परत सांगते. It's harder for human to understand low level language but it's faster and efficient. आणि लो लेवल लँग्वेज माणसांना म्हणजे अंडरस्टँड करण्यासाठी हार्ड असते बिकॉज इट्स कंटेन्स झिरोज अँड वन्स. आणि आपण किती झिरोज अँड वन कसं लक्षात ठेवणार. सो ती हार्ड असते. आणि ही लँग्वेज कशी असते, ती कशा स्टोर होते ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. सो तो व्हिडिओ नक्की बघा. आणि बायनरी लँग्वेज इज ऑल्सो नोन ॲज मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज. बिकॉज ती दुसरी कोणाला कळतच नाही. म्हणजे हा पॉईंट असा इम्पॉर्टंट आहे नाही लिहायचा वगैरे, तो तुमच्या मनावर आहे, पण हा आहे पण. आता ॲज मी तुम्हाला आधी सांगितलं होतं पहिली हाय लेवल लँग्वेज, त्याच्यानंतर ना ती सोर्स कोड म्हणजे काय ते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्याच्यानंतर ना ती कंपायलर बाईट कोड जनरेट करतो. बाईट कोड जर बरोबर असेल तर तो इंटरप्रिटरकडे जातो आणि इंटरप्रिटर ट्रान्सलेटरचं काम करतो, जी आपली हा जो सोर्स कोड आहे तो ह्याच्यात ट्रान्सलेट करतो तो. बाकी काही नाही आहे तसं. पण ह्या ज्या लँग्वेजच्या डेफिनेशन वगैरे आहेत त्या मला पण आमच्या सरांनी दिल्या होत्या आणि मी पण नोट्स काढल्या होत्या. सो मी शेअर करते. ह्याची इम्पॉर्टन्स किती, ॲक्च्युली मी स्टुडंट असल्यामुळे मला एवढं माहीत नाही आहे, पण आमच्या सरांनी पण आम्हाला पूर्ण हे 3 हाय लेवल, लो लेवल आणि मिड लेवल ह्या तिन्ही ह्याचे पूर्ण 1.5-2 तास लेक्चर घेतले होते. सो मी म्हटलं की आपण का नाही एक 4-5 मिनिटाचा व्हिडिओ बनवू. दॅट्स द रिझन आय हॅड मेड धिस व्हिडिओ. आता थर्ड आणि लास्ट लँग्वेज म्हणजे मिड लेवल लँग्वेज. अ लँग्वेज विच इज नायदर अंडरस्टँडेबल टू अ प्रोग्रॅमर नॉर टू अ मशीन इज नोन ॲज मिड लेवल लँग्वेज. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ही लँग्वेज ना आपल्याला कळती ना मशीनला कळती, पण ही लँग्वेज तरीही एक्झिस्ट करती. इट्स बेसिकली अ लो लेवल लँग्वेज दॅट यूज निमोनिक्स, शॉर्ट रिडेबल इन्स्ट्रक्शन टू रिप्रेझेंट मशीन लेवल ऑपरेशन. म्हणजे ही जी लँग्वेज आहे ती शॉर्ट रिडेबल इन्स्ट्रक्शन जनरेट करते, पण ती मशीन लेवल लँग्वेज म्हणजे मशीनला हे करण्यासाठी, मशीन लँग्वेजला अंडरस्टँड होण्यासाठी त्यासाठी ही लँग्वेज शॉर्ट रिडेबल इन्स्ट्रक्शन जनरेट करते.
These language instantly, directly interact with hardware that is CPU, register and memory. जसं मी आधी सांगितलं होतं की ह्युमनला आणि ह्याला कोणालाच कळत नाही, तर ही लँग्वेज डायरेक्टली इंटरॅक्ट करते सीपीयूला, मेमरीला आणि बाकीच्या अजून हार्डवेअर गोष्टींना. म्हणजे ही लँग्वेज डायरेक्टली इनडायरेक्ट हार्डवेअर हँडल करते. ह्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत? फास्टर इन एक्झिक्युशन, फास्ट होतं एक्झिक्युशन, फुल ॲक्सेस ओव्हर हार्डवेअर लँग्वेज आणि इफिशियंट मेमरी युजेस. आणि ह्याची पण डायग्राम सेम अशीच आहे, म्हणून मी म्हटलं सोर्स कोड ज्या फाईलनी सेव्ह होतो त्या फाईलचं नाव .java, त्याच्यानंतर तो कंपायलरकडे जातो, नंतर तो बाईट कोड जनरेट करतो, त्याच्यानंतर तो इंटरप्रिटरकडे जातो आणि इथं सोर्स कोड demo.c हे मी तुम्हाला ते जावाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तिथून तो असेंब्लरकडे जातो. हा असेंब्लर फक्त ह्याच्यात हे, त्याच्यानंतर तो तिथं हे करतो, डायरेक्ट बायनरी लँग्वेज म्हणजे मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो आणि ही इंटरप्रिटरसुद्धा मशीन लेवल लँग्वेजमध्ये ते कन्वर्ट करतो. ह्या डायग्राममध्ये एवढा असेंब्लरचाच मिस्टेक हे होतं, सो मी हा डायग्राम काढले नाही. तुम्हाला जर ही पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला माझ्या सगळ्या नोट्सचे PDF आहेत माझ्याकडे, ते पाठवते. आता समजा आपण हा कोड लिहिला, हा सोर्स कोड आहे, सॉरी. तर हा जो सोर्स कोड आहे तो मशीनला कळत नाही. मग ह्या सोर्स कोडला मी तुम्हाला जावा एक्झिक्युशनमध्ये सांगितलं होतं, ते कंपायलरकडे जातं आणि त्याच्यानंतर बाईट कोड जनरेट होतो. तर ह्या प्रोग्रामचा हा आहे बाईट कोड. तर चला बाईट कोड काय ते समजून घेऊ. आता पहिलं आय कॉन्स्टंट 4 म्हणजे ए इज इक्वल टू 4 हे त्यांनी घेतलं. त्याच्यानंतर आय स्टोअर म्हणजे हा जो 4 आहे तो स्टोअर केला. त्याच्यानंतर ना इथं जी कॉन्स्टंट आहे, सेकंड नंबर आहे कॉन्स्टंटचा, हा 4, हा 3, हा पण त्यांनी घेतला. त्याच्यानंतर तो स्टोअर केला आणि आय लोड म्हणजे हे दोन्ही नंबर तिथं लोड केले मेमरीमध्ये. त्याच्यानंतर ॲड म्हणजे हे ॲड केले आणि त्याच्यानंतर 4 आणि 3ची जे काय ॲडिशन असेल ती त्यांनी इथं आय स्टोअरमध्ये थर्ड ह्याच्यात स्टोअर केली. हा आहे हा प्रोग्राम आणि हा आहे ह्या प्रोग्रामचा बाईट कोड. म्हणजे परत एकदा जर सांगायचं म्हटलं तर हा प्रोग्राम आहे क्लास डेमो पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. तसंच लिहायचं नसतं, पण मी लिहिलंय आता बिकॉज उशीर झालाय. त्याच्यानंतर स्ट्रिंग इंट ए इज इक्वल टू 4, बी इज इक्वल टू 3 आणि ॲड ए प्लस बी. मग तसं फर्स्ट कॉन्स्टंट, त्याच्यानंतर सेकंड कॉन्स्टंट, मग ते फर्स्ट कॉन्स्टंट स्टोअर झालं, सेकंड कॉन्स्टंट स्टोअर झालं. त्याच्यानंतर ना हे दोन्ही कॉन्स्टंट्स लोड केले गेले आणि ते दोन्ही कॉन्स्टंट्स लोड केल्यानंतर ना जे काय ऑपरेशन होतं ॲड सबस्ट्रॅक्ट ते ऑपरेशन केलं आणि त्याची जी काय व्हॅल्यू आली ती थर्ड ह्याच्यात स्टोअर केली गेली. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाय लेवल लँग्वेज, त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज बघितले. त्याच्यानंतर लो लेवल लँग्वेज, त्याच्यानंतर मिड लेवल लँग्वेज, लो लेवल लँग्वेजचे ॲडव्हान्टेज बघितले आणि त्याच्यानंतर मिड लेवल लँग्वेज हे पाहिले, तिघांचे ग्राफ वगैरे ते पाहिले. त्याच्यानंतर ना हा सोर्स कोड पाहिला आणि हा सोर्स कोड बाईट कोड मध्ये कसा कन्वर्ट होतो हे पाहिलं. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे काय टाईप असतात ते पाहू, त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज पाहू आणि डीपमध्ये पाहू. म्हणजे स्टॅटिकली, डायनॅमिकली किंवा अजून जे काय असतात परत त्याचे डिफरन्स जे काय असतात ते आपण डीपमध्ये पाहू. त्याच्यानंतर ना पुढे आपल्याला प्लॅटफॉर्म डिपेंडंट, इंडिपेंडंट आहे. ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल तेही सांगा. बिकॉज मी आधीच सांगितलं होतं की मी टीचर नाहीये, मी पण एक स्टुडंट आहे. पण मी काढलेल्या नोट्स म्हणून तुम्हाला शेअर करू. दॅट्स द रिझन आय हॅव स्टार्टेड दिस चॅनल. चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.